मी फडणवीस साहेबांना एकही शब्दानं बोललेलो 6 महिन्यात दाखवणार आलो बोला मी सोडत नाही ते कोणाच असेल ते मराठ्यात असेल ते माझ्या पक्षाचा असेल कोण माझ्या मराठा समाजाला माझ्या आरक्षणाच्या विरोधात बोललं मी सोडत नाही त्याला वाजवितोच सोडत नाही म्हणते कारण मी माझ्या समाजाशी प्रामाणिक तुम्ही काय करणार आहे मला नाही नाही झालं तर जेलला टाकतात आणि मी पुढे जेलला भेटून मला पुढे भाकरला तरी खायला जेल तर जेल नाही तर जेलात नव्हतं मी काढत तू पुढं काय द्या मी जेलातले सगळे मराठ्याचे कैदी हे करीन आणि त्याला आरक्षण शिकणार त्याला म्हणून तू कामातून गेला मी कामातून गेला आता आपण दोघां मिळून इथं लढू तुझ्याला घरा आरक्षण कामाची आज ते असणारे मुस्लिम बांधवाचे जर काय असले तरी ते मायात पार्टी देणार धनगर बांधव वगैरे बांधवाचे जर काही असले आत केली ते पण आपल्याच करतात 12 बलुतेदारांचे ओबीसीचे जर आत केली असले ते आपल्याच बाजूने येणार एवढ्या सोडून सगळे आपले सुट्टे नाही ना मी आणि मला जेलला टाकते मला माहिती त्यांना काय वाटतं नाही करत तुम्हाला काय माहिती तुम्हाला बरोबर ठेवलं तेवढं पुढे गेलं तर 7-8 दिवस झाले त्याचा काय त्याला लागला असं बरोबर झालं झाड तिकडे गेला हे मला त्याला परत झोपलाय जाऊन गप्प पडले त्याला माहेर होतं बरं झालं तिकडे जायला गेला निवांत झाला ते विचार पण भाऊ मध्ये बोलला ना सुट्टे नाही माझ्याजवळ आरक्षणाच्या मध्ये बोलायचं हे काय करणार आहे यांनाच वाटतंय यांना असं वाटतं माहिती का ते बाकीचे नाही ते बेरी दे कोणाला ईडी लावली